गुल्लीचा खजिना. लेखन आणि चित्रांकन अनुपमा अजिंक्य आपटे. अनुवाद श्रुती पानसे. प्रकाशन प्रथम बुक्स. काय झालंय आजोबा? पेपर का वाचत नाही तुम्ही आज? एके दिवशी सकाळी गुल्लीनं आजोबांना विचारलं. अरे बाळा, माझा चष्मा तुटलाय. चष्म्याशिवाय मी काहीच वाचू शकत नाही. आजोबा म्हणाले, अरे च्या, असं झालं होय? काही काळजी करू नका. माझा सगळा खजिना ठेवलेलं खोकं आणतो मी. गुल्ली पटकन पळत गेला. त्यानं त्याचं छोटंसं चॉकलेटी रंगाचं खोकं आणलं. खणखण खाडखुड. गुल्लीला काय सापडलं? एक चमकदार भिंग. तुम्ही जर या भिंगातून नीट बघितलं तर कोणतीही वस्तू तुम्हाला जास्त मोठी आणि छान दिसेल. अरे खरंच की, छानच झालं हे. यातून मला अगदी प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचता येतोय. आजोबा म्हणाले. काय झालं मंगल चाचा? एका रविवारी गुल्लीनं विचारलं. अरे, मला ह्या पिशवीतून बाटलीत तेल भरायचंय, पण बघ ना किती छोटंय बाटलीचं तोंड. स्वयंपाकघर सगळं चिकट घाण होऊन जाणार आता. मंगल चाचा म्हणाले, तुम्ही काही काळजी करू नका हो, मी तुम्हाला पटकन काहीतरी शोधून देतो. गुल्ली म्हणाला. खण खाडखोड. बघूया तरी ह्यावेळी काय सापडतंय गुल्लीला. हे तर मोठ्या तोंडाचं नरसाळ. वरून तुम्ही काहीही होता आणि मग बघा सगळं कसं नीट थेंब थेंब खाली येतं ते. हे घ्या मंगल चाचा, बघा तर वापरून. तुमचं स्वयंपाकघर ठेवेल स्वच्छ आणि मग तुम्ही स्वयंपाक कराल मस्त. किती छान रे गुल्ली. बरं झालं तू मला मदत केलीस. काय शोधते आहेस आजी? गुल्लीनं विचारलं. अरे, मी इथे आजोबांसाठी शिवत होते माकड टोपी, तर खाली पडली की रे माझी सुई. आजी म्हणाली. अगं आजी, तू बस या आराम खुर्चीत. मी बघतो काय सापडतंय ते माझ्या छोट्याशा चॉकलेटी खोक्यात. गुल्ली म्हणाला. खण खण खाडखुड. काय बरं सापडलं गुल्लीला? हे तर चुंबक. कुठलीही लोखंडाची वस्तू या चुंबकाला चिकटतेच. मी जरा तपासतो जमिनीवर, म्हणजे तुझी सुई सापडेल झटकन. गुल्ली म्हणाला. हे बघ आजी, तुझी सुई कशी याला चिकटली आणि बाकीच्या कधीपासून हरवलेल्या लोखंडी वस्तू सुद्धा सापडल्या बघ. गुल्ली म्हणाला. खरंच तू किती शहाणा आहेस. आणि तुझ्या खोक्यातला तो खजिना सुद्धा किती छान आहे, आजी म्हणाली.